आजचे सरकार मंत्री आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर भागवतजी कराड, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील दानवे, आपल्या बदनापूरचे आमदार नारायणराव कुंचे, माजी आमदार विलासबापू खरात, आमचे शहराचे अध्यक्ष राजेशजी राऊत, मंचावर उपस्थित असलेले प्रवीणजी गुरगे, आमच्या सोबत असलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व आवाज कमी करत बंधू आणि भगिनींना, कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे याची मला जाणीव आहे, त्यामुळं मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण एक गोष्ट आम्हाला जाणवते ती की माझा आणि डॉक्टर भागवत कराडांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला, त्याबद्दल जो आपण सत्कार या ठिकाणी ठेवला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. तसं मी तर तिसऱ्यांदा मंत्री झालो केंद्रात, पण डॉक्टर साहेब पहिल्यांदा मंत्री झाले. नवीन नवीन आहे, मांडव परत चालू आहे अजून. मांडव परत कधी तुम्हाला नाही म्हणजे लग्नानंतर आले पहिल्यांदा, तसं शपथ घेतल्यावर पहिल्यांदा आले तुम्ही, त्यामुळं नवीन नवीन खेळ आहे आणि अपेक्षाही जास्त आहे तुमच्याकडून. पण एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ हा सत्कार तुम्हीच केला असं नाही, आमचा सत्कार प्रधानमंत्र्यांनी बी केला, आमचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्षांना बी केला, आमचा सत्कार गृहमंत्र्यांना बी केला, राष्ट्रपतींना उपराष्ट्रपतीने आमचा सत्कार केला. पण हा सत्कार आमचा सत्कार नव्हता, हा सत्कार ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्या लोकांचा हा सत्कार. तर मित्र, आम्ही आता केंद्रात मंत्री, आज मी इथं बसून मी कलकत्त्याची मीटिंग केली, म्हणजे मला इथून कलकत्ता दिसतं, मला इथून चेन्नई दिसती, मला इथून बेंगलोर दिसतं, मला इथून अहमदाबाद दिसतं, लखनौ दिसतं. याचा अर्थ काय मी एखाद्या स्टेजवर जाऊन लखनौ पाहतो का नाही, हे मला दिसतं. याचं कारण आहे की मी तुमच्या खांद्यावर उभा आहे आणि त्याच्यामुळे मला हे दिसतंय. तर मला जाणीव आहे की पुढाऱ्याचं मोठेपण कशात आहे. अनेक माझ्याबरोबर जे पुढारी आले आणि 5 वर्ष निवडून आले, पुन्हा आलेच नाही. पुढे 10 वर्ष निवडून आले, मग आलेच नाही. मी पक्षाचा अध्यक्ष होतो, लोक माझ्याकडे यायचे, साहेब याला तिकीट द्या, सोन्यासारखा माणूस आहे, आमच्या गावचा जर कोण विकास करील तर फक्त हाच करू शकतो, तुम्ही याला तिकीट द्या. आता आम्हाला काय, त्याच्या मागं माणसं त्याला तिकीट द्यायचं, निवडून आणायचं, आम्ही त्याला तिकीट द्यायचो, तो निवडून बी यायचा आणि 5 वर्ष इतका चांगला कारभार करायचा. तो दुसऱ्या निवडणुकीत तेच माणसं जी तिकीट मागायला आले होते आमच्याकडे, साहेब एखाद्या धड्याला द्या, पण एक तिकीट देऊ नका. कारण ते 5 वर्ष वागतच तसं, बापू 5 वर्ष वागतच तसं. पण मित्र, 35 वर्ष मला या जिल्ह्यातल्या लोकांनी आमदार खासदार बोललं,
आणि जर तुम्ही मला आमदार खासदार ठेवलं नसतं तर काय मी रेल्वे राज्यमंत्री झालो असतो, मी काय कोयला मंत्री झालो असतो, मी का माईन्सचा मंत्री झालो असतो, मी काय कंझ्युमर अफेअर्स मंत्री झालो असतो, मी काय फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्री झालो असतो? नाही. जेवढच्या मारुतीच्या पारावर मी हरिपाठ म्हणून बसलो असतो. ते खरं आहे का खोटं मला सांगतो मी. आणि म्हणून मला जाणीव आहे की मी कलकत्ता, चेन्नई, अलाहाबाद, अहमदाबाद या गोष्टी जरी करत असतो, कितीही वर गेलो तर माझ्या मतदाराला मी विसरणार नाही. मोठं मी पतंग उडवतो, पतंग आकाशात उडतो, पण त्या पतंगाची दोरी जालन्यात उभ्या असलेल्या माणसात हातात असते. पतंग आकाशात आहे पण दोरी जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात आहे. पतंग वर जाऊ द्यायचा का, जमिनीवर उभा असलेला माणूस ठरवतो. पतंग खाली घ्यायचा का, जमिनीवर उभा असलेला माणूस ठरवतो. पतंगाला दिशा द्यायचं काम पतंग जरी आकाशात उडत असला तरी जमिनीवरचा माणूस करतो. पण जोपर्यंत पतंगाची दोरी जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात आहे तोपर्यंत पतंगाला दिशा आहे. पण का पतंगाची दोरी हातातली सुटली रे तर पतंग कोण्या गटारात जाऊन पडण्याचं काही सांगता येत. अशीच परिस्थिती आमची पुढाऱ्याची. तुमच्या हातात आमचा पतंगाचा द्वारा आहे म्हणून आमचा खेळ नीट चालू आहे. पण तुम्ही का द्वारा सोडणार आहे तर आम्ही कुठं जाऊन पडू याचं काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं ही जाणीव ठेवून आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये काम करतो. मित्र खाते तर असे आहेत आमचे की विचारू नका. डॉक्टर साहेबांकडे तर फायनान्स सारा या देशाचा पैसा सारा. आता याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला. आणि काय तर नारायण तुझे वर्षाला 10 कोटी मागवायचे नाही का. फंड जा तुम्हाला देऊन टाकले. पाल खात्यापासून तर राजू पर्यंत 60 कोटी एकदा देऊन टाका. डॉक्टर साहेब यावर्षी पाल फाट्यापासून तर राजू फाट्यावर सारा रस्ता करून टाक. 60 कोटी देऊन टाकले. त्याच्यापेक्षा काय पाहिजे. आता एक 5 वर्षाची मागितले आम्ही एकदाच देऊन टाकले. जाऊ पैशाला तुला कमी अल्लाउद्दीन की चिराग आहे. तेव्हा तुम्ही पैशाची चिंता करू नका. पैशामुळे कामं नसतात. आणि माझ्याकडे रेल्वे खातं आहे. मला दिल्लीमध्ये 7 तारखेला डॉक्टरने शपथ घेतली. मला ते शपथ घ्यायचं काम नव्हतं कारण डॉक्टर साहेबांची मांडू परत मी होऊन चालली मग हनीमून होऊन जाईल. आपण सत्कार या ठिकाणी ठेवला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. तसं मी तर 3ऱ्यांदा मंत्री झालो केंद्रात. पण डॉक्टर साहेब पहिल्यांदा मंत्री झाले. नवीन आहे. मांडव परत चालू आहे अजून. मांडव परत निघली तुम्हाला नाही म्हणजे लग्नानंतर आले पहिल्यांदा. तसं शपथ घेतल्यावर पहिल्यांदा आले तुम्ही. त्यामुळं नवीन खेळ आहे आणि अपेक्षाही जास्त आहे तुमच्याकडून. पण एक गोष्ट लक्षात घ्या की केवळ हा सत्कार तुम्हीच केला असं नाही. आमचा सत्कार प्रधानमंत्र्यांनी बी केला. आमचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्षांना बी केला. आमचा सत्कार गृहमंत्र्यांना बी केला. राष्ट्रपतीनं उपराष्ट्रपतीने आमचा सत्कार केला. पण हा सत्कार आमचा सत्कार नव्हता. हा सत्कार ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्या लोकांचा हा सत्कार. मित्र आम्ही आता केंद्रात मंत्री. आज मी इथं बसून मी कलकत्त्याची मीटिंग केली म्हणजे मला इथून कलकत्ता दिसतं.
मला इथून चेन्नई दिसती, मला इथून बेंगलोर दिसतं, मला इथून अहमदाबाद दिसतं, लखनौ दिसतं. याचा अर्थ काय मी एखाद्या स्टेजवर जाऊन लखनौ पाहतो का नाही? हे मला दिसतं याचं कारण आहे की मी तुमच्या खांद्यावर उभा आहे आणि त्याच्यामुळे मला हे दिसतंय. तर मला जाणीव आहे की पुढाऱ्याचं मोठेपण कशात आहे. अनेक माझ्याबरोबर जे पुढारी आले आणि 5 वर्ष निघून आले, पुन्हा आलेच नाही. कुणी 10 वर्ष निघून आले, मग आलेच नाही. मी पक्षाचा अध्यक्ष होतो. लोक माझ्याकडे यायचे, साहेब याला तिकीट द्या, सोन्यासारखा माणूस आहे, आमच्या गावचा जर कोण विकास करील तर फक्त हाच करू शकतो, तुम्ही याला तिकीट द्या. आता आम्हाला काय, त्याच्या मागं माणसं त्याला तिकीट द्यायचं, निवडून आणायचं, आम्ही त्याला तिकीट द्यायचो, तो निवडून बी यायचा आणि 5 वर्ष इतका चांगला कारभार करायचा. तो दुसऱ्या निवडणुकीत तेच माणसं जी तिकीट मागायला आले होते ते आमच्याकडे, साहेब एखाद्या धड्याला द्या, पण एक तिकीट देऊ नका. कारण ते 5 वर्ष वागतच तसं, बापू 5 वर्ष वागतच तसं. पण मित्र 35 वर्ष मला या जिल्ह्यातल्या लोकांनी आमदार खासदार ठेवलं. आणि जर तुम्ही मला आमदार खासदार ठेवलं नसतं तर काय मी रेल्वे राज्यमंत्री झालो असतो, मी काय कोयला मंत्री झालो असतो, मी का माईन्सचा मंत्री झालो असतो, मी काय कंझ्युमर अफेअर्स मंत्री झालो असतो, मी काय फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्री झालो असतो? नाही. जेवढच्या मारुतीच्या पारावर मी हरिपाठ म्हणून बसलो असतो. ते खरं आहे का खोटं मला सांगतो मी. आणि म्हणून मला जाणीव आहे की मी कलकत्ता, चेन्नई, अलाहाबाद, अहमदाबाद या गोष्टी जरी करत असलो, कितीही वर गेलो तरी माझ्या मतदाराला मी विसरणार नाही. मोठं पतंग उडवतो, पतंग आकाशात उडतो, पण त्या पतंगाची दोरी जालन्यात उभ्या असलेल्या माणसात हातात असते. पतंग आकाशात आहे पण दोरी जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात आहे. पतंग वर जाऊ द्यायचा का, जमिनीवर उभा असलेला माणूस ठरवतो. पतंग खाली घ्यायचा का, जमिनीवर उभा असलेला माणूस ठरवतो. पतंगाला दिशा द्यायचं काम पतंग जरी आकाशात उडत असला तरी जमिनीवरचा माणूस करतो. पण जोपर्यंत पतंगाची दोरी जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात आहे तोपर्यंत पतंगाला दिशा आहे. पण का पतंगाची दोरी हातातली सुटली रे, तर पतंग कोण्या गटारात जाऊन पडण्याचं काही सांगत आहे. अशीच परिस्थिती आमची पुढाऱ्याची. तुमच्या हातात आमचा पतंगाचा द्वारा आहे म्हणून आमचा खेळ नीट चालू आहे. पण तुम्ही का द्वारा सोडणार आहे तर आम्ही कुठं जाऊन पुढे याचं काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळं ही जाणीव ठेवून आज आम्ही मंत्रिमंडळामध्ये काम करतो. मित्र, खाते तर असे आहेत आमचे की विचारू नका. डॉक्टर साहेबांकडे तर फायनान्स सारा येते, सगळा पैसा डॉक्टर साहेबाजवळ सारा. आता याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला? आणि काय तर नारायण तुझे वर्षाला 10 कोटी मागून नाही का फंड जा तुम्हाला देऊन टाकले. पाल खात्यापासून तर राजूपर्यंत 60 कोटी एकदा देऊन टाका. डॉक्टर साहेब यावर्षी पाल फाट्यापासून तर राजू फाट्यापर्यंत सारा रस्ता करून टाक, 60 कोटी देऊन टाकले. त्याच्यापेक्षा काय पाहिजे? आता 5 वर्षाचे मागितले, आम्ही एकदाच देऊन टाकले. पैशाला कुठं कमी अल्लाउद्दीन की चिराय तेव्हा तुम्ही पैशाची चिंता करू नका. पैशामुळे कामाला नसतात. आणि माझ्याकडे रेल्वे खातं. मला दिल्लीमध्ये 7 तारखेला डॉक्टरने शपथ घेतली. मला ते शपथ घ्यायचं काम नव्हतं.
कारण डॉक्टर साहेबांची मांडू परत मी होऊन चालली मग हानिमून बी होऊन जाईल. आणि तिच्यामुळे मला शपथ घ्यायची गरज नव्हती. पण 8 तारखेला खातेवाटप झाले आणि 8 तारखेला डॉक्टरला मिळाला अर्थ खातं, मला मिळालं रेल्वे, कोयला आणि माईन. मला 3 खाते मिळाले. मित्र खाते तर एवढे हेवी आहेत, म्हणाला रेल्वे खाते आहे, पण रेल्वे खात्यामध्ये 12-14 कंपन्या आहेत. खातं रेल्वेच आहे पण रेल्वेच्या अंडरमध्ये काम करणाऱ्या 12-14 कंपन्या आहेत. त्याचा अभ्यास करावा लागतो. मी मंत्री झाल्याच्या नंतर पहिला निर्णय काय घेतला तर आमच्या मंत्रालयाचं ऑफिस सकाळी 9:30ला उघडून रात्री 12 वाजेपर्यंत. कोयला खात आहे, या कोयला म्हणाला कोयला आहे पण या खात्यामध्ये 17-18 कंपन्या आहेत. या कंपन्यांचा अभ्यास करावा लागतो. माईन्सचं खातं आहे त्याच्यामधलं तेच आहे. जर या खात्याचा अभ्यास करायचा असेल तर महिना 2-2 महिने मांडी मारून दिल्लीत बसावं लागल. आणि जर का मी दिल्लीत 2 महिने बसून देशाचे दौरे केले तर जालन्याच्या लोकांना असं म्हणू नये की पहिल्यासारखा राहिला नाही. म्हणजे खातं बी चांगलं पाहिजे आणि रोज जालन्यातच असलं पाहिजे. मला असं वाटतं जरा समजदार लोक आहे, तुम्ही असं काही म्हणणार नाही. डॉक्टर साहेब गोविंदरावला हुशार माणसं आहे आमचे. अरे लोकांनी जेलात राहून निवडणुका लढल्या पण म्या दवाखान्यात राहून निवडणूक लढलो. दवाखान्यात आणि 3.5 लाख मतांनी चॅलेंज करतो या देशातल्या कोणत्याही खासदाराला आमदाराला की पूर्ण वेळ एकही गावात जाऊ नको, एकही भाषण करू नको, कोणताही नेता येईल त्याच्या कार्यक्रमात हजर राहू नको आणि तू निवडून आणून दाखव. देवेंद्र फडणवीस माझ्या प्रचाराला फुलंब्रीला आले, मी कार्यक्रमात जाऊ शकलो नाही, आजारी होतो. देवेंद्र फडणवीस शिल्लोड तालुक्यात आले, मी कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. अमित भाई जालन्यात माझ्या प्रचाराला आले, फक्त स्टेजवर जाऊन बसलो, मी भाषण नाही केलं. पण निवडून किती मतांना आलो? निवडून आलो 3.5 लाख मतांना. मित्र गोविंदराव काही कहाण्या सांगितल्या. गोविंदराव जुने दोस्त आहेत, काही कहाण्या सांगितल्या. अरे माझ्या जीवनात लय कहाण्या आहे गोविंदराव, लय कहाण्या कुठं कहाण्या सांगतो. मी 3.5 लाख मतांनी निवडून आलो. रात्री 12-1 वाजेपर्यंत निकाल लागत होता. मी आजारी होतो, जरा बरा झालो तोपर्यंत मला कलेक्टरचा फोन आला. या अर्जुन देई बसेल, आमचे राऊत बसेल आहे की साहेब प्रमाणपत्र घ्यायला या, जवळपास 3.5 लाखाची लीड आहे. म्हणून आम्ही प्रमाणपत्र घ्यायला गेलो. माझ्या संग अर्जुनराव खोतकर होते, बबन लोणीकर होते. आम्ही प्रमाणपत्र घ्यायला गेलो. बापू तुम्ही बसले असे आम्ही बसलो. कलेक्टर स्टेजवर बसेल. मला सांगा की 15 मिनिटात मी प्रमाणपत्र तयार करतो. मला करा, आता निवडून तर येईलच आहे. रात्री 1 वाजता ते प्रमाणपत्र तयार करायला लागले. एकी बाजूला अर्जुनराव बसेल, दुसऱ्या बाजूला बबनराव बसेल. बबनराव अर्जुनरावला काय म्हणते, अर्जुनराव कमाले राव कमाले की हा माणूस एका गावात गेला नाही, याकून पाहिलं आणि 3.5 लाख मतांनी निवडून आला. अर्जुनराव म्हणते अरे लोकांना वाटलं बिमारतय, मग शेवटचं मतदान देऊन टाकायला. असं अर्जुनराव म्हणले. बबनराव काय म्हणले, आणि तसं नाही बाबा, आपल्यासारख्याचं असतं ना तर लोक काय म्हणले असते, कशाला मग वाया घालतात. आता एक कोण म्हणतं, मग एक खास दोस्त दोघे. आता अशा काय नाही गोविंदराव आपल्या जीवनात एक का नाही का, पण हे करत 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 आयुष्यातले 42 वर्ष मी राजकारणात काढले. पण का निघू शकले, लोकांना का निवडून द्या वाटतं मला, त्याचं कारण आहे की मी लोकातला माणूस. गरीबाच्या घरी जातो,
शेतात जातो, त्यांच्या गरजा असतील त्या गरजा विचारतो, त्यांचे कामं करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यासारखेच कपडे घालतो, त्यांच्यासारखंच बोलतो. काही लोक बाळाच्या मालावरती टाकतो, लंब शर्ट ठेवून असं असं चालते लोकांनी विचारू नका. तरी दिसलं का भाऊ आपला तुम्हाला असं कधी हातात आमची दिसली का, कधी गळ्यात लाकीट दिसलं का? हो, काही लोकांचं पाव एका एका बोटामध्ये 4-4 अंगठ्या, एकाचा रंग पिवळा, तर काय म्हणते ते खडे असते ते अंगठ्याचे हिरा पन्ना हे अंगठ्यात गुंतलेले असते. माझे मित्र चांगले आमचे अनिल देशमुख साहेब, आता गृहमंत्री होते ते, माझे चांगले दोस्त आहेत. मुंबईमध्ये मी 8व्या माळ्यावर राहतो, आधी 10व्या माळ्यावर राहते. संतूच्या लग्नाला मी ते आले होते, त्यांच्या मुलाच्या लग्नाला मी गेलो होतो. आमचे घरगुती संबंध आहेत. एक दिवस हे शुक्ल काष्ट लागल्याच्या बाद मी घरी गेलो तेव्हा त्यांच्या मुलांना मला पाहिलं गोविंदराव, आणि त्यांनी वडिलांना सांगितलं रावसाहेब दानवे येत दिसते. आणि कोणी बोलू जाऊ साहेबांना, आपण आला पण मी साहेब याद होते. म्हणलं मी जे तरी बाबा सध्या भांडली नव्हतो. मी त्यांच्याकडे गेलो, गप्पा मारल्या तिकडल्या, पण मग लक्ष द्यायच्या हाताकडे गेलं. एका हातात हिरा, दुसऱ्या हातात पन्ना, तिसऱ्या हातात काय करायचं निलम अशा अंगठ्या घालेल. म्हणलं साहेब हे काय हो? माझ्या एका पाकाला सांगितलं आपलं संकट येत नाही, हे घालून पहा. संकट येऊ राहील. आता मला सांगितलं काही अंगठ्या घालताना संकट आलं काय खरं आलं का संकट? मग हिरा कोण, मग पन्ना कोण, अजून काय मग निलम कोण? ते एक गोष्टी लागते मग हिरा पन्ना काय त्या गळ्यात तुझ्यावर हातात मान, आता काही मान भविष्य बदलतं का? अरे रोज नीट वागा, नीट बोला आणि व्यवहार नीट करा. याच्यावर आज त्यापेक्षा जास्त पडते. पण बोलसा नीट, करसा दुसरं, अशी कशी मतं पडतील तुम्हाला मला सांगा. तुम्ही मतं पडून घ्यायचे असेल तर आपली प्रतिमा ही लोकांमध्ये स्वच्छ असावं लागती. मला खातं मिळालं रेल्वेचं, मला खातं मिळालं कोणी कोणी झोपातून पहिलं पाच थोडासा खाते आपल्या तोंडाला काही लागले बाबा. आपलं साफ चित्र असलं पाहिजे, कोण काळं झालं नाही पाहिजे. तुम्हाला खात्री देतो मी तुमची इज्जत टांगणार नाही, तुमची प्रतिमा टांगणार. अरे एवढा मोठा भूकंप झाला, 12 मंत्री काढले गेले. माझ्या नावाची बातमी आली की रावसाहेब दानवेचं मंत्रीपद जाणार, त्यांनी राजीनामा दिला. तर काहीला विजयला दुःख झालं, काहीला गुदगुल्या झाल्या. माझं मंत्रीपद जाणार, पण मंत्रीपद तर गेलं नाही. मी पुन्हा मंत्री झालो. याचा अर्थ काय की मी मोदीजीच्या परीक्षेत पास झालो. थोडंही कुठं काळं बेरा आढळलं असतं ना, तर आज या स्टेजवर मी उभा राहिलो नसतो. ना मागं आढळलं ना पुढं आढळू देणार, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता मोदीजींना काय काय केलं, काय राहिलं, डॉक्टर साहेबांना सांगितलं सगळं आपल्याला. आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. म्हणून हा देश एका योग्य दिशेने चाललाय. मी ज्या खात्याचा मंत्री होतो त्या खात्यामध्ये कोविडच्या काळात सारं जग बंद होतं, पण माझ्या खात्याचा कारभार चालू होता. या देशातल्या 80 कोटी लोकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ द्यायचं काम हे फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्र्यांना मोदीजीच्या सांगण्यावर लागलं होता. वाहतूक बंद होती, एसटी बंद होती, सारं जग बंद होतं. या देशात आमची रेल्वे चालू होती. गोरगरिबाच्या घरापर्यंत अन्न पुरवण्याचं काम आम्ही केलं. जगात रेकॉर्ड आहे. एवढ्या महामारीमध्ये सुद्धा या देशात एकही माणूस भुका राहिला नाही किंवा भूकबळी झाला नाही. गोष्ट खरी प्रतिमान सांगत नाही. आणि 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ. अरे आता तर दिवाळी लोक फुकटच आहे ना, आहे की नाही? तुम्हाला फुकट आहे की दिवाळी लोक फुकट आहे ना. मला सांगा, गहू 2 रुपये काश्मीरला
नाही, मी त्या खात्याचा मंत्री होतो, 24 रुपये किलो गहू खरेदी केला आणि तुम्हाला काय भाव दिला? 2 रुपये किलो. किलो मागं 22 रुपये मोदीजीना बजेट मधून तुम्हाला दिले. किलो मागं नुकसान किती रुपये? 22 रुपये किलो मागं तुम्हाला दिले. तांदूळ खरेदी केला 40 रुपये, तुम्हाला काय झाला? 3 रुपये. 37 रुपये मोदीजींना केंद्राच्या बजेटमधून त्याच्यात टाकले. 2.25 लाख कोटी रुपये केवळ गरीबाच्या तोंडात नीट घास जाव म्हणून केंद्राच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी तरतूद हे मोदीजींचं सरकार करते. एक काळ असा होता की आमच्या खेड्यातल्या आया बहिणी माणसं शेतात रस्त्यावर टॉयलेटला जायचे. मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यांनी पहिला गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि त्यात त्यांनी सांगितलं की एकही घर असं नको की ज्या घरात टॉयलेट दिलं नाही. 12,500 रुपये केंद्र सरकारनं या देशातल्या प्रत्येक घरात टॉयलेट बांधण्यासाठी दिले. आणि या देशाची प्रधानमंत्री 11 वर्ष महिला राहिली, पण त्या प्रधानमंत्र्यांनी बसलेल्या महिलाची चिंता कधी केली नाही. ह्या महिला शेतात जातात, जंगलात जातात, सरपण आणतात, काड्या आणतात आणि स्वयंपाक करायच्या मला चुलीत घालतात आणि फुकणीनं फुकतात. तिकून फुकणं फुकणं तिकून डोळ्यात दुपट येणं. या महिलांच्या गोष्टी अंधूक होऊन गेल्या, कोणी आंधळ्या झाल्या, कोणी बिमार पडल्या. काहून? तर दुपट डोळ्यात जातं. या देशाची प्रधानमंत्री 11 वर्ष राहिली, पण तिला महिलाची चिंता नाही केली, पण ती चिंता मोदीजीनं केली. त्यांनी सांगितलं या देशातल्या आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्या पोटात धुपट जातं, त्यांच्या तोंडात धुपट जातं, त्यांच्या नाकात धुपट जातं, त्यांच्या डोळ्यात धुपट जातं. त्या बिमार पडायला लागल्या म्हणून 8.5 कोटी लोकांना 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं. 100 रुपये. अरे मी 1980 साली गोविंदराव भोकरदनला राहत होतो. 80 साली तर आमच्या गल्लीत एक देशमुख बाई होती. त्या बाईच्या घरी गॅस होता. त्या बाईच्या घरी गॅस होता. आमची बायको मला गमतीनं सांगायची, आगकाळी लावायचं काम नाही, काहीतरी खटकन दाबलं की सटकन सुलगत म्हणते. चहा खुली की लगेच चहा गरम होऊन जातो. गल्लीतल्या सगळ्या महिला कौतुक करायच्या की काय असं चूल पेटवायचं काम नाही, फुकणीनं फुकायचं काम नाही, इतकं सोपं काय, विचारूच नका. सगळ्या बाया कौतुक करायच्या. मला एक दिवस असं वाटलं की आपल्याही घरात गॅस आणला पाहिजे. म्हणून मी गेलो जालन्याला. देशमुख नावाचे आमचे एक मित्र होते, ते घेऊन गॅस घेतला. डॉक्टर साहेब म्या गॅस भेटला 1980 ला 5,000 रुपयामध्ये. केवढ्या? 5,000. 1980 ला. आज किती वर्ष झाले या गोष्टीला? किती? 41 वर्षापूर्वी रावसाहेब दानवेला 5,000 ला गॅस भेटला आणि 41 वर्षानंतर या मोदीजींना गॅस फक्त 100 रुपयात दिला. 100 रुपयात दिला गॅस. मग खरंच गॅस 100 रुपयात भेटला का? नाही. गॅस भेटला 7,000. 6,900 रुपये मोदीजींना आपल्या बजेटमधून तुमच्या गॅसमध्ये टाकले आणि फक्त तुमच्याकडून 100 रुपये घेऊन तुम्हाला तो गॅस देऊन टाकला. असा देशाचा प्रधानमंत्री तुम्ही कुठं पाहिला का? पाहिला का तुम्ही? कोणा इतर पैसे लोकांना गॅस किती लोकांना मिळाला? वर हात करायला खरंच सांगा. तेव्हा या महिला 100 रुपयातच ना. आता मला सांगा, ज्या रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री आहे त्याने 1980 साली 5,000 आणला आणि तुम्हाला 100 रुपयात भेटला. अरे मोदीजीने मला कलकत्त्याला पाठवलं. आसाममध्ये झारग्राम नावाचा एक जिल्हा आहे. मी त्या जिल्ह्यामध्ये गेलो. रात्री 11:30 वाजेपर्यंत फिरलो. जसं मला त्या भागात निवडणुकीत उभं राहायचं. एक रात्री 11:30 वाजता माझ्या कार्यकर्त्याला म्हणलं, जो आदिवासी जिल्हा आहे, मला इथल्या आदिवासीचं घर पाहायचं. म्हणून त्या माणसानं मला घरात नेलं. अशी एक महिला उभी होती पुढच्या घरात. मी गेलो की ती मागच्या खोलीत गेली.
त्या बाईच्या घरच्याला मी म्हणलं की बाईला थांब, मला बोलायचं तुझ्याशी. आम्ही आतल्या रूम मध्ये गेल्यावर मला गॅस दिसला. मी त्या बाईला विचारलं, भाई ये क्या है? बोले भाऊ गॅस चूल्हा आहे. आपण गॅस शिवरी म्हणतो, ते गॅस चूल्हा म्हणते. आणि भाऊ ये गॅस चूल्हा है. बोला कब लाया? बोली 1 महीना हुआ. बोला कितने में लाया? बोले 100 रुपये में. मैं बोला मैंने तो 7,000 5,000 में लाया और तुमको 100 में किसने दिया? महिलेला विचारलं. ती म्हणते भाऊ मोदीनं दिया ना. बघा, आदिवासी जिल्ह्यातली एक आदिवासी महिला ती सांगू राहील लोकांना की गॅस किसने दिया? मोदीने दिया. तुमको गॅस तुम्हाला कोण दिला गॅस? सांगा, तुम्हाला कोण दिला गॅस? जोरात सांगा, कोण दिला गॅस? जोरात सांगा, कोण दिला गॅस? 100 रुपयात गॅस कनेक्शन मोदी दिलं. हे शेतकरी म्हटले अरे बा. जून मध्ये मे मध्ये जेव्हा ओरड चालली डॉक्टर साहेब स्वतःचे भाव वाढले, हे काय कामाचं केंद्र सरकार, काँग्रेसचा मोर्चा, राष्ट्रवादीचा मोर्चा, शिवसेनेचा मोर्चा, काय तर खताचे भाव वाढायला लागले. अरे मोदी आहे तो चिंता मत करो यार, छप्पन मार्के देंगे. 12 मंत्री काढले गेले. माझ्या नावाची बातमी आली की रावसाहेब दानवेचं मंत्रीपद जाणार, त्यांनी राजीनामा दिला. तर काही विजयला दुःख झालं, काही गुदगुले झाले. माझं मंत्रीपद जाणार, पण मंत्रीपद तर गेलं नाही. मी पुन्हा मंत्री झालो. मी पुन्हा मंत्री झालो याचा अर्थ काय की मी मोदीजीच्या परीक्षेत पास झालो. थोडंही कुठं काळं बेरा आढळलं असतं ना, थोडंही कुठं काळं बेरा आढळलं असतं ना, तर आज या स्टेजवर मी उभा राहिलो नसतो. ना मागं आढळलं ना पुढं आढळू देणार, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता मोदीजींना काय काय केलं, काय राहिलं, डॉक्टर साहेबांना सांगितलं सगळं आपल्याला. आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, म्हणून हा देश एका योग्य दिशेने चाललाय. मी ज्या खात्याचा मंत्री होतो त्या खात्यामध्ये कोविडच्या काळात सारं जग बंद होतं, पण माझ्या खात्याचा कारभार चालू होता. या देशातल्या 80 कोटी लोकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ द्यायचं काम हे फूड अँड सिव्हिल सप्लाय मंत्र्यांना मोदीजीच्या सांगण्यावर लागू होता. वाहतूक बंद होती, एसटी बंद होती, सारं जग बंद होतं. या देशात आमची रेल्वे चालू होती. गोरगरिबांच्या घरापर्यंत अन्न पुरवण्याचं काम आम्ही केलं. जगात रेकॉर्ड आहे की एवढ्या महामारीमध्ये सुद्धा या देशात एकही माणूस भुका राहिला नाही किंवा भूकबळी झाला नाही. गोष्ट खरी प्रतिमान सांगत नाही. आणि 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ. अरे आता तर दिवाळी लोक फुकटच आहे ना, आहे की नाही? तुम्हाला फुकट आहे की दिवाळी लोक? दिवाळी लोक फुकट आहे का? मला सांगा, गहू 2 रुपये किलो काश्मीरला भेटते का? कुठे भेटते? हरियाणात नाही. मी त्या खात्याचा मंत्री होतो, 24 रुपये किलो गहू खरेदी केला. आणि तुम्हाला काय भाव दिला? 2 रुपये किलो. किलो मागं 22 रुपये मोदीजीना बजेट मधून तुम्हाला दिले. किलो मागं नुकसान किती रुपये? 22 रुपये किलो मागं तुम्हाला दिले. तांदूळ खरेदी केला 40 रुपये, तुम्हाला काय दिला? 3 रुपये. 37 रुपये मोदीजींना केंद्राच्या बजेटमधून त्याच्यात टाकले. 2.25 लाख कोटी रुपये केवळ गरीबाच्या तोंडात नीट घास जाव म्हणून केंद्राच्या बजेटमध्ये तुमच्यासाठी तरतूद हे मोदीजींचं सरकार करतंय का? एक काळ असा होता की आमच्या खेड्यातल्या आया बहिणी माणसं शेतात रस्त्यावर कॉलेजला जायचे. मोदीजी प्रधानमंत्री झाले, त्यांनी पहिला गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला. आणि त्यात त्यांनी सांगितलं की एकही घर असं नको तिच्या घरात टॉयलेट दिलं नाही. 12,500 रुपये केंद्र सरकारनं या देशातल्या प्रत्येक घरात टॉयलेट बांधण्यासाठी दिले. आणि या देशाची प्रधानमंत्री 11 वर्ष महिला राहिली, पण त्या प्रधानमंत्र्यांनी या बसलेल्या महिलाची चिंता कधी केली नाही. ह्या महिला
शेतात जातात, जंगलात जातात, सरपण आणतात, काड्या आणतात आणि स्वयंपाक करायच्या मला चुलीत घालतात आणि फुकणीनं फुकतात. तिकून फुकणं तिकून डोळ्यात दुपट येणं. या महिलांच्या गोष्टी अंधूक होऊन गेल्या, कोणी आंधळ्या झाल्या, कोणी बिमार पडल्या. काहून तर दुपट डोळ्यात जात. या देशाची प्रधानमंत्री 11 वर्ष राहिली, पण तिला महिलाची चिंता नाही केली. पण ती चिंता मोदीजीनं केली. त्यांनी सांगितलं या देशातल्या आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्या पोटात धुपट जातं, त्यांच्या तोंडात धुपट जातं, त्यांच्या नाकात धुपट जातं, त्यांच्या डोळ्यात धुपट जातं. त्या बिमार पडायला लागल्या. म्हणून 8.5 कोटी लोकांना 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन दिलं. 100 रुपये. अरे मी 1980 साली गोविंदराव भोकरदनला राहत होतो. 80 साली तर आमच्या गल्लीत एक देशमुख बाई होती. त्या बाईच्या घरी गॅस होता. आमची बायको मला गमतीनं सांगायची, आग काही लावायचं काम नाही, काहीतरी खटकन दाबलं की सटकन सुलगत म्हणते. चहा खुली की लगेच चहा गरम होऊन जातो. गल्लीतल्या सगळ्या महिला कौतुक करायच्या की काय असं चूल पेटवायचं काम नाही, फुकणीनं फुकायचं काम नाही, इतकं सोपं काय, विचारूच नका. सगळ्या बाया कौतुक करायच्या. मला एक दिवस असं वाटलं की आपल्याही घरात गॅस आणला पाहिजे. म्हणून मी गेलो जालन्याला. तिथं देशमुख नावाचे आमचे एक मित्र होते. ते देऊन गॅस घेतला. डॉक्टर साहेब म्या गॅस भेटला 1980 ला 5,000 रुपयामध्ये. केवढ्या? 5,000. 1980 ला. आज किती वर्ष झाले या गोष्टीला? किती? 41 वर्षापूर्वी रावसाहेब दानवेला 5,000 ला गॅस भेटला. आणि 41 वर्षानंतर या मोदीजीनं गॅस फक्त 100 रुपयात दिला. 100 रुपयात दिला गॅस. 100 रुपयात गॅस दिला. मग खरंच गॅस 100 रुपयात भेटला का? नाही. गॅस भेटला 7,000. 6,900 रुपये मोदीजीनं आपल्या बजेटमधून तुमच्या गॅस मध्ये टाकले आणि फक्त तुमच्याकडून 100 रुपये घेऊन तुम्हाला तो गॅस देऊन टाकला. असा देशाचा प्रधानमंत्री तुम्ही कुठं पाहिला का? तुम्ही कोणा? इथं पैसे लोकांना गॅस किती लोकांना मिळाला वर हात करा. खरंच सांगा. तेव्हा या महिला 100 रुपयातच ना. आता मला सांगा, ज्या रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री आहे त्याला 1980 साली 5,000 आणला आणि तुम्हाला 100 रुपयात भेटला. अरे मोदीजीने मला कलकत्त्याला पाठवलं. आसाममध्ये झारग्राम नावाचा एक जिल्हा आहे. मी त्या जिल्ह्यामध्ये गेलो. रात्री 11:30 वाजेपर्यंत फिरलो. जसं मला त्या भागात निवडणुकीला उभं राहायचं. एक रात्री 11:30 वाजता माझ्या कार्यकर्त्याला म्हणलं, जो आदिवासी जिल्हा आहे, मला इथल्या आदिवासीचं घर पाहायचं. म्हणून त्या माणसानं मला घरात नेलं. अशी एक महिला उभी होती पुढच्या घरात. मी गेलो की ती मागच्या खोलीत गेली. त्या बाईच्या घरच्याला मी म्हणलं की बाईला मला थांब, मला बोलायचं तुझ्याशी. आम्ही आतल्या रूम मध्ये गेलो. गेल्यावर मला गॅस दिसला. मी त्या बाईला विचारलं, भाई ये क्या है? बोले भाऊ गॅस चूल्हा है. आपण गॅस शिवरी म्हणतो, ते गॅस चूल्हा म्हणते. म्हणजे भाऊ ये गॅस चूल्हा है. बोला कब लाया? बोली 1 महीना हुआ. बोला कितने में लाया? बोले 100 रुपये में. मैं बोला मैंने तो 7,000 5,000 में लाया और तुमको 100 में किसने दिया? ते महिलेला विचारलं. ती म्हणते भाऊ मोदीने दिया ना. बघा, आदिवासी जिल्ह्यातली एक आदिवासी महिला ती सांगू लोकांना की गॅस किसने दिया? मोदीने दिया. तुमको गॅस तुम्हाला कोण दिला गॅस? सांगा, तुम्हाला कोण दिला गॅस? जोरात सांगा, कोण दिला गॅस? जोरात सांगा, कोण दिला गॅस? 100 रुपयात गॅस कनेक्शन मोदीने दिलं. हे शेतकरी बसले. अरे बा, जून मध्ये मे मध्ये जेव्हा ओरड चालली, डॉक्टर साहेब स्वतःचे भाव वाढले. हे काय कामाचं केंद्र सरकार, काँग्रेसचा मोर्चा, राष्ट्रवादीचा मोर्चा, शिवसेनेचा मोर्चा, काय तर खताचे भाव वाढायला लागले. अरे मोदी आहे, तू चिंता
म्हणतो या छप्पन मार्गे भाववाले एक थैली मागे युरियाच्या 1250 रुपये मोदीचं सरकार तुम्हाला देतंय. 500 रुपयाची थैली जर असेल ना ती 1250 रुपये मोदी देते तेव्हा पण ती 500 रुपयात भेटतील. आणि जर मोदीजींना उद्या जर का सबसिडी दिली ना तर त्या थैलीची किंमत 1750 रुपये 1750 रुपये. अरे तुम्हाला मला सांगा 1250 रुपये खताच्या थैली माग 6900 रुपये गॅस माग 22 रुपये गव्हा माग किलो माग 37 रुपये तुम्हाला तांदूळा माग. शेतकऱ्याच्या विमा पद्धतीमध्ये बदल करा. 2014च्या अगोदर मोदीजी जेव्हा नव्हते प्रधानमंत्री तेव्हाची पीक विमा पद्धती आणि आताची पीक विमा पद्धत बदल झाला. मला सांगायचं शेतकरी बसेले जेव्हा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री नव्हते 2014च्या अगोदर इथं बसलेले शेतकरीवर हात करा किती लोक विमा भरले. खरंच सांगावं वर हात करा किती लोक विमा भरत होते 2014च्या अगोदर वर हात करा. कोणीच नाही. बरं आता 2014 कोण भरतात यावर्षी पण आपण विमा भरला वर हात करा. बरं काऊन ते बाबा आता कोण भरू राहिले. त्याचं कारण आहे की त्यांचं धोरण असं होतं विमा भरला तरी पैसे भेटत नव्हते. आता मोदीजीने असं धोरण आणलं पाणी पडला जास्त तरी विमा भेटतो आणि पाणी नाही पडला तरी विमा भेटतो. ह्या गर्दी चालती विमा भरला बँकेत. मला फोन आला एक डॉक्टर साहेबांना मिळाला की अरे आमची विमा भराची तारीख संपली तुम्ही दोघं केंद्रात बसले तारीख वाढवून द्या. पुन्हा आम्ही दोघांना 15 दिवसात तारीख वाढवून दिली केंद्रात तुम्हाला. लाईनीच्या लाईनी लागू राहिल्या नाही लागू राहिल्या बँकेपुढं पहिल्या लागत नव्हत्या आता कोण लागल्या. मग यातून इथला फरक कळतो कमी कळतो तुम्हाला. मोदी आहे तोपर्यंत चिंता नाही. आता हे झालंय केंद्रातून राज्यात काय खेळ चालला. आपल्या राज्याचा अमराखरांचे सरकार 3 जणांचे 3 तोंड. काय चाललं त्याचं त्यालाच काही कळत. अरे केवढाही संकटी होत्या घराच्या निघत नाही. कोविडच्या काळामध्ये आम्ही लोक रस्त्यावर आलो मास्क वाटतो सॅनिटायझर वाटतो धान्य वाटतो. पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिली माझं कुटुंब माझी जिम्मेदारी. माझं कुटुंब माझी जिम्मेदारी. अरे आम्ही तू बाहेर निघा नाही माझं कुटुंब माझी जिम्मेदारी. पण पाणी पडला उस्मानाबादला खूप उशिरा गेले शेतकरी आले झाले साहेब सत्यनाथ झाला संसार वाया गेला मदत करा. माझं कुटुंब माझी जिम्मेदारी. हॉटेल बंद साहेब 2 महिन्यापासून हॉटेलला काही मदत करा. माझं कुटुंब माझी जिम्मेदारी. शिक्षक लोक गेले साहेब शाळा बंद आहे त्या शाळेसाठी काहीतरी अनुदान द्या. माझं कुटुंब माझी जबाबदारी. अरे भाऊ तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी नाहीये. तुम्ही तर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहे. 12 कोटी लोकांचे घरात काय बसले माझं कुटुंब माझी जिम्मेदारी करत बाहेर या लोकांना मदत करा. पण हा माणूस एका 1.5-2 वर्षात एकदा मंत्र्यालयात गेलेला मुख्यमंत्री तुम्ही लागा एकदाच मंत्र्यालयात गेला हो. आणि मग आता आपल्या जिल्ह्याचं काय कल्याण ते मला सांगायला होतं. अरे इथं देवेंद्र फडणवीस का 6 वाऱ्या आणि जालना जिल्ह्यात 6 वेळास वाटत तेवढा पैसा दिला. राजेश राऊतला सांगितलं ब्रिटिश काळातला पूर पणाला आला होता कधी बी पडू शकत होता. 17 कोटी रुपये ब्रिटिश त्या काळाच्या परिणामी आणले. 70 कोटीचे रस्ते सिमेंटचे आणले. ICT कॉलेज आणलं ड्रायपोर्ट आणलंय या जालना जिल्ह्यामध्ये. ABCDचे 5 कोटी रुपये थकले होते मी 12 कोटी रुपये केंद्राकडून आणले. जालना शहरातल्या लोकांना सांगायची गरज नाहीये की कोणा काय आणलं म्हणून. आणि राजेश म्हणला उद्घाटन कोणाचं केलं. राजेश उद्घाटन नाही केलं ना. अशा अडचणी सोडवत ते लोकांच्या कार्यालयातल्या आडव्यापर्यंत उद्घाटन केले पण आपण करणारे 22 तारखेला चिंता करून सिमेंटच्या रस्त्याला पैसे आले सिमेंटच्या रस्त्याचे उद्घाटन केले. माझ्या दुसऱ्या दिवशी परत दुसरे बोर्ड लावले होते. पण निवडणुकीत लोकांना दाखवून दिले गाव सरकारने मी केलेलं काम बाहेर नाव लिहिले जाईल ना.
त्याच्यामुळं मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही. आता माझ्यावर जबाबदारी मोठी, माझ्या टीका करण्याला बी आव्हान आहे की झाले 2 वर्ष बाबा या जालना जिल्ह्यातल्या काही समस्या असतील तर त्या पहा. माझ्याकडे रेल्वे खाते आहे, माझ्याकडून काही लोकांच्या अपेक्षा आहे. जालना नांदेडपासून मनमाडपर्यंत रेल्वेचं दुरीकरण झालं पाहिजे. मला माहिती आहे, मी डेलिगेशन दिले झालं पाहिजे म्हणून. आता मी तर मंत्री पैसे कमी पडले डॉक्टर साहेब आहे. नांदेडपासून मनमाडपर्यंत इलेक्ट्रिफिकेशन झालं पाहिजे. जालन्यापासून खामगावपर्यंत झालं पाहिजे लोकांची मागणी. मी तुम्हाला सांगतो की मी आता सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान माझ्याकडे सगळे दफ्तर येणार आहे. मी पाहिल. पण आमचं स्वप्न आहे की मुंबईपासून नागपूरपर्यंत बुलेट ट्रेन गेली पाहिजे. आपल्याला बुलेट ट्रेन गेली पाहिजे. याच्यासाठी किती खर्च लागतो, किती स्टेशन लागतील, कोणत्या स्टेशन रेल्वे किती वाजता जाईल याचा अभ्यास आता आमचा सुरू आहे. जर बुलेट ट्रेन झाली तर 1.5-2 तासात मुंबईहून आम्ही जालन्याला पोहोचू. 1.5-2 तासात. त्याच्यापेक्षा चांगलं काही आहे का सांगायला नाही. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आमच्या पाठीमागं मोदीजी सरकार खंबीर प्रधानमंत्री आहे. रात्रंदिवस काम करण्याची आमची इच्छा आहे. डॉक्टर साहेब असो, मी असो, मोदीजीचं म्हणणं आहे ना खाऊंगा ना खाने दूंगा. अमित भाईचं म्हणणं आहे ना सोऊंगा ना सोने दूंगा. डॉक्टर साहेब जरा झोप झटकून टाका, झोपे देऊ नका. आज पहिल्यांदा 11-12 वाजवायला तुम्हाला. गेल्या 35 वर्षात 1 वाजेशिवाय झोपलो नाही आणि 6 वाजेच्या पुढे पाठ लावली नाही. दिवसभर बोललं ते येऊन टाळलं म्हणत मी टाळलंच नाही. मुंबई अजून दिवाळी येणं, दसरा येणं, शिमगा येणं काही. हा संतोषचं लग्न होतं डॉक्टर साहेब तर 30 दिवस अगोदर आलो मी लग्नात. जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू होत्या, प्रचार चालू होता. देवेंद्र फडणवीसला म्हणलं मला 3-4 दिवसावर लग्न आलं, मला जाऊ द्या. नवीन आपण एकदा रायगडावरून जाऊन गेलो. रायगडावर राहिले 3 दिवस आलो घरी. बायकोला विचारलं काय 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 म्हणजे पॉकेट बसला आणि जाऊ बोलतो आहे. घरचे लोक घर चालवतात, आम्ही राजकारण चालवतो. तेव्हा पूर्ण वेळ तुमच्यासाठी आम्ही काम करून. एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचा परफॉर्मन्स म्हणजे आमच्या कामाचं मूल्यमापन. आम्ही काही गावचे सरपंच नाही, आता काही गाव तालुक्याचा सभापती नाही, आम्ही आमदार नाही, नुसते खासदार नाही, या देशाचे मंत्री आहे. या देशामध्ये रेल्वेमध्ये काय क्रांतिकारी बदल झाला याच्यावर आमचं मूल्यमापन करा. आणि तुम्हाला काम नारायणपूरची बहीण आम्ही उभी केली होती. त्या वार्डाचे लोक आले, नारायण मार्केट करून भोकरदंडा कांबळे साहेब आमच्या विरोधकाच्या नेक्स्ट कॉमेंट यायला लागल्या मोबाईलवर. म्हटलं काय रे तुम्ही आमच्याकरता 1 महिना झाला तुमचा रेल्वे मंत्री झाला पण आज आमचा अंतर्भाग झालाच नाही. एका महिन्यात अंतर्भाग झाला नाही. विचारच करा तुम्ही. काय घाबरू नका. उत्तर द्यायचा नेट 150 वर्षाची काँग्रेस आहे, त्यांनी काही नाही केलं. आणि आम्ही तर काय काय समृद्धी महामार्ग त्यांनी केला का? समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग ही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची देण या महाराष्ट्राने आपल्या भागाला. आणि फक्त 2-3 किलोमीटर समृद्धी महामार्ग चालला आहे आपल्या जालन्यातून. अनेक विकासाची कामं केली. पुढच्या काळात अनेक विकासाची कामं करते. पण या देशाच्या प्रधानमंत्र्यावर केवळ आपला विश्वास नाही तर जगाचा विश्वास बसलेला आहे. आता जग सुद्धा एका अपेक्षेनं मोदीजीकडे पाहत आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ आणि केवळ मोदीजीमध्ये पहा. केवळ मोदीजीमध्ये. आणि म्हणून मोदीजीच्या नेतृत्वाखाली सक्षमपणाने आम्ही पुढच्या काळात काम करू. एवढंच वचन मी तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो. आणि वेळ झाला असला तरी जांभळ्या न देता आपण सगळे जरी जर थांबलात याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. आणि माहिती शब्द या ठिकाणी